श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रचंदे ह्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण जेव्हा स्वामी देहात होते त्यावेळेला जे त्यांचे भक्त होते त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या गोष्टी ऐकल्या होत्या. म्हणजे आपण गोपाळबुवा केळकरांची गोष्ट ऐकली, त्याच्यानंतर आपण आनंद भारती महाराजांची गोष्ट ऐकली. आज आपण अशा लोकांची गोष्ट ऐकणार आहोत. म्हणजे ह्या काळामध्ये सुद्धा स्वामी त्यांच्या भक्तांना कशी अनुभूती येते, त्यांच्या भक्तांना त्यांना स्वामी कशी मदत करतात, हा अनुभव आपण आता आज ऐकणार आहोत. तर ही 2016ची गोष्ट आहे. पुण्यामध्ये एक दाम्पत्य राहत होतं. त्यांनी मात्र आपल्याला सांगितलं की त्यांची नावं सांगायची नाहीत, म्हणून आपण त्यांना नेत्रा आणि दीपक असं संबोधूया. तर हे पुण्याला राहत होते आणि मस्त आनंदात राहत होते, सुखात होते. आणि अचानक एकदा नेत्राने आपल्या नवऱ्याला म्हणजे आपल्या मिस्टरांना सांगितलं की मला आहे ना थोडंसं असं भुरकट दिसते आणि थोड्या वेळाने 1-2 तासानंतर मग परत ते म्हणजे नेहमी जसं दिसतं तसं दिसतं. तर त्याने विचार केला की असेल काहीतरी, म्हणजे इतकं काही त्यांनी मग त्यावेळेला गांभीर्याने घेतलं नाही, सिरियसली घेतलं नाही. परंतु काही दिवसानंतर नेत्राने परत सांगायला सुरुवात केली की हे ना मला वरच्यावर होते, म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते भुरकट दिसते आणि मग 1-2 तासाने परत ते आहे तसंच होतं, परंतु हे रोज होते. तेव्हा दीपकने विचार केला की नाही, आपण कदाचित मोतीबिंदू वगैरे असेल, आपण डॉक्टरना दाखवून आपण बघूया, डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवूया असा विचार केला. नाहीतरी आपण काही दिवसानंतर मुंबईला जाणार आहोत, तिकडे गेल्यानंतर आपण डॉक्टरना दाखवू. आता नेत्राचे आईवडील मुंबईला राहत होते आणि असंच काही 3-4 दिवसानंतर हे मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी तिकडे डोळ्यांच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि क्लिनिकमध्ये गेले. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर जेव्हा यांचा दोघांचा नंबर आला तेव्हा आतमध्ये 2 डॉक्टर बसले होते. एक वयस्कर होती व्यक्ती, म्हणजे 70ली असावी, आणि दुसरे जे डॉक्टर होते ते मध्य वयाचे होते, म्हणजे 40 वगैरे असेल. त्यांनी तपासायला सुरुवात केली. अगोदर ते जे यंग डॉक्टर होते, म्हणजे जे 40ले होते, त्यांनी सुरुवात केली. त्यांनी 2-3 वेळा चेक केलं. नंतर त्या दुसऱ्या डॉक्टरांनीही जे होते वयस्कर त्यांनीही बघितलं. दोघांनीही 2-3 वेळा चेक केलं आणि ते म्हणाले हे तुम्हाला कधीपासून होतं आहे? नेत्रा म्हणाली हे आता तसा मला हे नाही आहे, म्हणजे असा अंदाज आहे, परंतु एखाद महिना झाला असेल याची जाणीव व्हायला लागली. ते म्हणाले अरे तुम्ही खूप उशीर केला आहे, आणि ते ओरडायला पण लागले. म्हणजे हा तुम्हाला डोळ्याचं प्रेशर आहे असं सांगितलं. डोळ्याचं प्रेशर. तर दीपक म्हणाला डोळ्याचं प्रेशर हे म्हणजे डोळ्याचं प्रेशर असतं हे कधी ऐकलंच नव्हतं. म्हणजे आपल्याला सुद्धा आता काही लोक तुम्ही ऐकत असणार तर तुम्हाला डोळ्यांना सुद्धा प्रेशर असतं हे काही लोकांना माहितीसुद्धा नाही आहे. आपल्या शरीराला प्रेशर असतं, ब्लड प्रेशर आपल्याला माहिती आहे, पण डोळ्यांचं प्रेशर हे पहिल्यांदाच ऐकत होते ते. त्यांनी सांगितलं, डॉक्टरने सांगितलं हे जे डोळ्यांचं प्रेशर असतं हे 15 ते जास्तीत जास्त 20पर्यंत असतं. त्याच्यावरती जर असेल तर मात्र ते ते धोकादायक असतं. आणि तुमचं तर ते 60पर्यंत आहे. एका डोळ्याचं 60 आणि दुसऱ्या डोळ्याचं जवळजवळ 40. तर डॉक्टरांनी सांगितलं की या डोळ्याचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेलच, परंतु ऑपरेशन जरी केलं नाही तरी काही दिवसानंतर हा डोळा तुमचा बाद होणारच आहे. आणि ऑपरेशन केल्यानंतरसुद्धा त्याची शाश्वती म्हणजे तो डोळा त्या डोळ्याने तुम्हाला दिसेलच अशी आम्ही हमी देऊ शकत नाही, म्हणजे अशी याची गॅरंटी नाही आहे. 80% तर तुमचा तो डोळा पूर्णपणे बाद झालेला आहे असं सांगितल्यानंतर दोघंही घाबरले. आता करणार काय? ऑपरेशन नाही केलं तरी प्रॉब्लेम आहे आणि ऑपरेशन नाही केलं तरी प्रॉब्लेम, आणि ते केलं तर दिसेल ह्याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीमध्ये दोघंही घाबरले होते. दोघंही क्लिनिकच्या बाहेर आले, घरी आल्यानंतर सगळ्यांना सांगितलं असं आहे म्हणून. त्याच्यानंतर मग डॉक्टरांकडे क्लिनिकमध्ये परत गेले, म्हणजे आता ऑपरेशन करण्याची तारीख वगैरे घेण्यासाठी म्हणून क्लिनिकमध्ये गेले. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आपण एकदा एक छोटासा प्रयत्न करूया. एक छोटं ऑपरेशन आहे अगोदर,
ते लेझरने ते ऑपरेशन केलं जातं. मग तेव्हा त्याला म्हणजे तो डोळा बधीर केला जात नाही, ते म्हणजेच ह्याच्यामध्येच ते ऑपरेशन केलं जातं, लेझरने केलं जातं. ते काहीतरी एक 5-6 मिनटाचंच ऑपरेशन असतं. तर ते करून आपण बघूया की प्रेशर आपलं किती कमी होतं का त्या ऑपरेशनने. ते ऑपरेशन नंतर ते केलं गेलं, पण त्या ऑपरेशन नंतरसुद्धा प्रेशर म्हणजे जेवढं कमी व्हायला हवं होतं तितकं ते झालं नाही. म्हणजे एक 5 पॉईंट म्हणजे जवळजवळ 50-55पर्यंतच ते आलं. त्याच्यानंतर मात्र डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन आता हे करावंच लागणार. आता ते जे छोटंसं ऑपरेशन होतं ते झाल्यानंतर आता मोठं ऑपरेशन करायचं आहे. तर त्यावेळेला दीपकने डॉक्टरना विचारलं की जर आम्हाला दोघांना अक्कलकोटला जायचं तर आम्ही जाऊन येऊ का, असं डॉक्टरना विचारल्यानंतर डॉक्टर म्हणाले ठीक आहे जाऊन या, परंतु लवकरात लवकर हे ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल. म्हणाले ठीक आहे आपण करूया. दोघं नेत्रा आणि दीपक दोघं अक्कलकोटला गेले. अक्कलकोटवरून आल्यानंतर क्लिनिकमध्ये गेले आणि ऑपरेशनची डेट त्यांनी ठरवली. ज्या दिवशी ऑपरेशन करणार होते त्या दिवशी तिथे नेत्रा जिथे राहते म्हणजे तिचे आईवडील जिथे राहतात तिथे स्वामींचा मठ आहे, त्या मठामध्ये गेले. तिथे त्यांनी नारळ ठेवला आणि मग ते हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये तिथे गेले. तिथे अजून एक 3-4 ऑपरेशन्स डोळ्याची होतीच. त्याच्याबरोबर मग जेव्हा नेत्राचा नंबर आला तेव्हा तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. ऑपरेशन झालं. काही वेळानंतर ऑपरेशन झाल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ज्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे ही पट्टी काढायची नाही. तुम्हाला उद्या ही पट्टी काढायची नाही. 2 दिवसानंतर नाही, तुम्ही उद्या परत तुम्ही क्लिनिकमध्ये या आणि मग उद्या आपण ती पट्टी काढून मग आपण चेक करू. आम्ही ठीक आहे म्हटलं, घरी आलो. दुसऱ्या दिवशी त्याचप्रमाणे जसं डॉक्टरने बोलावलं होतं त्याप्रमाणे आम्ही परत क्लिनिकमध्ये गेलो. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी ती पट्टी काढली आणि नेत्राला सांगितले की आता समोर बघ, तुला काय दिसते. आता नेत्राने बघितलं. नेत्रा म्हणाले की मला काहीच दिसत नाही आहे, मला फक्त अशी आकृती दिसते. म्हणजे जे डॉक्टर समोर बसले होते त्यांची आकृती दिसत होती, डॉक्टर दिसत नव्हते. जसं आपण म्हणतो ना आउटलाईन दिसते आजूबाजूची, तशी ती आउटलाईन तसं त्या प्रकारेच तिला तसं थोडंसं दिसत होतं आणि पूर्ण अंधार होता, काहीच दिसत नव्हतं. तर डॉक्टर मग म्हणाले की मग ते दुसरे डॉक्टर होते त्यांनीसुद्धा चेक केलं आणि ते म्हणाले की तुम्हाला आता हे जे दिसतंय एवढंच दिसणार, याच्या पलीकडे तुम्हाला दिसणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आम्ही दोघे घाबरून गेलो. आता करणार काय, त्याला इलाज नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी काही ड्रॉप्स वगैरे पण दिले आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही घरी सांगितलं की असं असं आहे. मग घरची परिस्थिती पण अगदी गंभीर होती. त्या दिवशी मात्र त्या रात्री नेत्रा मात्र स्वामींचा जप करत होती. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा तिचा धावा सुरू होता. क्लिनिकमधनं फोन आला आणि असिस्टंटने सांगितलं की तुम्हाला उद्या क्लिनिकमध्ये बोलवलं आहे. आम्ही म्हणालो उद्या रविवार आहे तरीसुद्धा तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्ही रविवारी उद्या 11 वाजता क्लिनिकमध्ये या. नेत्रा आणि दीपक त्याप्रमाणे क्लिनिकमध्ये गेले आणि क्लिनिकमध्ये ते जे वयस्कर डॉक्टर होते ते एकटेच आले होते. त्यांनी तपासायला सुरुवात म्हणाले तुझ्यासाठी मी आज क्लिनिक उघडले, मला परत एकदा तपासून दे, असं ते डॉक्टर म्हणाले आणि त्यांनी तपासायला सुरुवात केली. त्यांनी म्हणाले समोर आता बघ या प्लेटमध्ये तुला समोरच्या ज्या स्लेट आहे तिथे तुला काय दिसतं, ती वरची ओळ वाचायला सांगितली. आणि चमत्कार असा झाला की नेत्राला ते समोरचं दिसायला लागलं. म्हणजे समोरची जी ओळ होती, अक्षरं होती ती दिसायला लागली. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, अशा सगळ्या ओळी आणि एकदमशी बारीक होती तीसुद्धा दिसायला लागली. आणि हे डॉक्टरांना जेव्हा समजलं अरे तुला तर दिसायला लागलं आणि ते आनंदित झालेच. त्याच्यावर नेत्रा आणि मला पण अत्यानंद झाला. म्हणजे जे सकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत सकाळी दिसत नव्हतं ते अचानक दिसायला लागलं. आणि त्यावेळेला मात्र ते डॉक्टर म्हणाले की त्या डॉक्टरांचं नाव हरीश कोडियाल. त्यावेळेला ते डॉक्टर म्हणाले की तू स्वामी भक्त आहेस आणि त्याच्यामुळे मी सुद्धा काल रात्री तुझ्यासाठी स्वामींची एक माळ जपली. म्हणजे आता कोण डॉक्टर आपल्या पेशंटसाठी इतकं करेल.
पण हे नुसते डॉक्टर नव्हते, तर ते व्यक्ती म्हणूनही खूप चांगले होते. आणि अशा परिस्थितीत त्यांचीही तब्येत बरोबर नसायची. म्हणजे त्यांना थोडासा असं त्यांना किडनीचा प्रॉब्लेम होता. आणि तरीसुद्धा त्यांनी रविवारी बोलवून डोळे तपासले आणि म्हणजे ते दिसायला लागलं. हाच एक खूप मोठा आनंद होता. त्याच्यानंतर आता ह्या अनुभवावरनं आपल्याला काय समजतं, तर तुम्ही काही कोणी एवढा मोठा नाही आहे की तुम्हाला म्हणजे सल्ला देणं किंवा काय, परंतु आपलं आराध्य जे असतं, ह्या आपल्या आराध्य दैवतावर जर आपण 100% विश्वास ठेवला आणि आपली जर श्रद्धा असेल, तर ते म्हणजे जे काही आपलं संकट असतं ते नक्कीच दूर होतं. हा अनुभव ह्या नेत्राच्या अनुभवावरनं हे आपल्याला समजतं. श्री स्वामी समर्थ.